महाराष्ट्राचे विद्यमान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची आमदारकी आणि मंत्रिपद जाणार काय आहे ही बातमी जाणून घेण्यासाठी तुम्ही जर एनजीटीव्ही मराठी न्यूज चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार, मी बंदगी एनजीटीव्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो। महाराष्ट्राचे विद्यमान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने 2 वर्षाची शिक्षा सुनावल्याने त्यांची आमदारकी रद्द होणार का असा प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे। या संदर्भातील नियम आणि कायदे काय आहेत त्याबाबत राज्य विधिमंडळाचे माजी प्रधान सचिव अनंत कळसे यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी काय उत्तर दिले ते जाणून घेऊया। लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 8 आणि पोट कलम 3 नुसार एखाद्या लोकप्रतिनिधीला न्यायालयाने 2 वर्षाची शिक्षा सुनावली तर आमदारकी रद्द होऊ शकते। शिक्षेची 2 वर्ष झाल्यानंतर पुन्हा 6 वर्षासाठी तो लोकप्रतिनिधी अपात्र ठरतो, म्हणजे तो निवडणूक लढवण्यास अपात्र ठरतो। आमदारकी रद्द कशी होते हे आपण जाणून घेऊया। घटनेतील अनुच्छेद 192 नुसार राज्य सरकारच्या विधी व न्याय विभाग संदर्भातील सर्व माहिती राज्यपालांकडे पाठवतो। राज्यपाल त्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाचा सल्ला घेतो। या आयोगाच्या सल्ल्यानुसार राज्यपाल निर्णय घेतात। यात विधिमंडळाची भूमिका नसते। अशाच स्वरूपाच्या प्रकरणामध्ये माजी मंत्री सुनील केदार यांना 22 डिसेंबर 2023 रोजी नागपूरच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकातील घोटाळ्यामध्ये दोषी ठरवून 5 वर्षे सश्रम कारावास ठोठावला। विधिमंडळ सचिवालयाने 23 डिसेंबर 2023 रोजी त्यांना अपात्र ठरवले होते। अशा संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाचे काय निर्देश आहेत ते एकदा जाणून घेऊयात। एखाद्या लोकप्रतिनिधीला फौजदारी प्रकरणात दोषी ठरवले गेले असेल तर आणि किमान 2 वर्षाची शिक्षा झाली असेल तर संबंधित लोकप्रतिनिधी कोणतेही सार्वजनिक पद धारण करण्यास वा निवडणूक लढविण्यास अपात्र ठरतो, असे दिशानिर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत। तुम्हाला काय वाटतं? विद्यमान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद जाणार आणि आमदारकी रद्द होणार का? यावरती तुमची काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे कळवा।